नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता मास्कमॅन्सने जे काही आता जानकीला सांगितलेलं असतं की जर तू प्रॉपर्टीचे पेपर्स मला दिले तर मात्र मी लताबाईला सोडू शकतो। जर प्रॉपर्टीचे पेपर्सवर तू सह्या केल्या, ऋषिकेशच्या सह्या घेऊन ती रणदिव्यांची पूर्ण प्रॉपर्टी जर मला दिली तर मात्र आता मी ती सगळी म्हणजे प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईल आणि शेवटी लताबाईला मी अगदी सुखरूप तुझ्या हाती देईल। तेव्हा आता जानकी अगदी मास्कमॅनची ही ऑफर कशी घेते, म्हणजे मास्कमॅनला बरोबर आता ती आपल्या प्लॅनमध्ये कसं अडकवते। कारण मास्कमॅन खूप हुशार असतो, पण तरीसुद्धा हुशार जानकी अगदी रणरागिणी बनून घरामध्ये कुणालाच काही आता कळून न देता शेवटी मास्कमॅनला अगदी ती फसवते। म्हणजे आता डुप्लिकेट सह्या करून आता ती जे काही प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स आहे तर ते मास्कमॅनच्या हातामध्ये कसे देते हे बघण्यासाठी मात्र आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि जानकीने मात्र मास्कमॅनला चांगलंच उल्लू बनवलेलं असतं आणि बरोबर मात्र प्रॉपर्टीची सगळी काही अगदी खोटे पेपर्स देऊन शेवटी लताबाईला सुद्धा आपल्या ताब्यात कसं सोडवलेलं असतं। त्यासाठी जानकीने मात्र नेमकं कसा प्लॅन केला आणि तो ऋषिकेश सौमित्र यांच्या मदतीने कसा पार पडला ते पण मास्कमॅनला काही कळून न देता शेवटी जानकीने आपल्या लताबाईला सुखरूप घरी कसं आणलं हे मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काही विसरू नका। तेव्हा मित्रांनो बघा तर चला वेळ कसली वाया घालवतात। तेव्हा आता हे बघा, आता मग ते कोर्टामध्ये केस अगदी ऐश्वर्याच्या बाजूने पूर्णपणे फिरणार असते, परंतु आता ह्या मास्कमॅनने ऐश्वर्याला वाचवलेलं असतं। आता ऐन वेळेस तो व्हिडिओ मात्र कोर्टामध्ये दाखवून आता ऐश्वर्याचा म्हणजे जो काही पर्दाफाश होणार असतो, परंतु ऐश्वर्या स्वतः या मास्कमॅनने तिला कोर्टामध्ये वाचवलेलं असतं त्या व्हिडिओद्वारे। आता शेवटी हा व्हिडिओ काढला कोणी गेला, आता ऐश्वर्या तर खूपच खुश असते, कारण जानकी काही करू शकली नाही। कारण इतके पुरावे असून सुद्धा आता मास्कमॅनच्या एका व्हिडिओमुळे आता हे सर्व सत्य शेवटी सर्वांच्या समोर आले तर परंतु आता काय नक्की ह्या व्हिडिओ काढण्यामागे कारण कोण होतं, कारण त्यावेळेस तर कोणीही तेथे नव्हते, परंतु नक्की असं काय झालं असेल। त्यानंतर आता घरी सर्वजण आल्यानंतर विचार करतात। आता घरी आल्यानंतर सर्वजण म्हणतात की नक्की ऐश्वर्याला तो व्हिडिओ कोणी दिला असेल आणि यामागे ऐश्वर्याला तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करावं असं कोणी काय म्हणजे प्रयत्न केले असतील, परंतु जानकीने बरोबर ओळखलेलं असतं तो व्हिडिओ फक्त मास्कमॅनच काढू शकतो, कारण तोच आपल्या घराच्या आजूबाजूला आहे। आणि आता मात्र नक्की हा मास्कमॅनच्या मागे खरा चेहरा कोणाचा आहे, कारण तो ऐश्वर्याला इतकी मदत करतो आणि आता मदत करून सुद्धा तिने म्हणजे त्या मास्कमॅनने आता ऐश्वर्याला वाचवलं। नक्की ह्या सर्वामागे काय असेल आता हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, परंतु आता जे काही ऋषिकेश आणि सौमित्र सारंग आता हे म्हणतात की जानकी तू काही टेन्शन घेऊ नकोस, लवकरात लवकर तो मास्कमॅन नक्की कोण आहे तो आपण शोधून काढूयात, पण त्या अगोदर आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल। म्हणून ते तिघे आता पोलीस स्टेशनला गेलेले असतात, परंतु आता इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट असं त्यांना नकार देतात की हे बघा, माझी कितीही इच्छा असताना मी तुम्हाला मदत नाही करू शकत, कारण वरून आमचे पूर्णपणे आता हात बांधले गेलेले आहेत आणि मला वरून दबाव असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही। तेव्हा मात्र आता ऋषिकेश सौमित्र आणि सारंग यांना खूप टेन्शन येते, आता नक्की काय करायचं। पोलीससुद्धा आपल्याला मदत करायला तयार नाहीत, पण आता आपण ह्या मास्कमॅनपर्यंत कसं पोहोचू शकतो। आता ह्या ऐश्वर्याला जर आता हे कारस्थानातून अगदी आपल्याला वाचवायचं जर असेल ह्या ऐश्वर्याच्या कारस्थानातून, तेव्हा मात्र आता काहीतरी आपल्याला शक्कल लढवावीच लागेल। त्यानंतर मात्र जानकी आता घरामध्ये देवपूजा वगैरे करते, देवाच्या मंदिरात येते आणि आपल्या देवाला हात जोडते की हे बघ, अरे रामराया, या घरावर तू आत्तापर्यंत खूप काही कृपा केलीस, परंतु आता या घरावर आता त्या ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा तर होणार होती, पण तरीसुद्धा केस कशी अगदी फिरली। तो व्हिडिओ आता कोर्टामध्ये जो काही दाखवला गेला
नक्की त्या व्हिडिओ मागे अगदी मास्कमॅनचा जर हात असेल तर देवा, या संकटातून वाचवण्यासाठी मला मदत कर आणि माझ्या घरावर जे काही येणारं संकट आहे तर त्यातून मात्र वाचवण्यासाठी मला शक्ती दे. आता मलाच हे सर्व करावं लागेल की नक्की तो मास्कमॅन आहे तरी कोण. त्यानंतर मात्र आता लगेच जानकी ही देवघरात पूजा करत असताना सुमित्रा रडतच तेथे येते. आता सुमित्रा रडत आलेली असते कारण ऐश्वर्याने आता सुमित्राला इतकं धमकावलेलं असतं. सुमित्रा बिचारी आता ऐश्वर्याची माफी मागण्यासाठी तिला आजीचं ऐकून फोन करते. एक क्षण सुमित्राला असं वाटतं की आता जर आपण ऐश्वर्याला माफी मागितली तर ऐश्वर्या नक्की ऐकेल, परंतु आता सुमित्राचा खूप काही अपमान करून तिच्या वयाचा सुद्धा मान न ठेवता ऐश्वर्याने मात्र आता पूर्णपणे सर्व काही म्हणजे सुमित्राचा अपमान केलेला असतो. तेव्हा तर सुमित्राच्या डोळ्यातून खूप असे पाणी वाहत असते, कारण आपण एके वेळेस त्या ऐश्वर्याला पाठिंबा देत होतो आणि जानकीला बोलत होतो, परंतु खरंच ऐश्वर्या अगदी संस्कार तिला अजिबात नाही. आपली जानकी अगदी संस्काराने भरलेली आहे, परंतु त्यापुढे मात्र ही ऐश्वर्या खरंच तुच्छ आहे. आता काही झाले तरी ह्या ऐश्वर्याला शिक्षा मिळायला हवी. आता तिचा आपण इतकं प्रयत्न करून सुद्धा तिने आपलं ऐकलं नाही आणि उलट आपला अपमान करून आपल्याला सॉरी म्हणण्यासाठी सांगितले आणि आपल्या पायावर तिच्या नाक घासून सुद्धा माफी मागायला लावली. खरंच आता तिने वयाचं तरी भान ठेवायला हवे होते. नक्की आता काय होईल माझ्या घराचं, म्हणून सुमित्राला खूप असं वाईट वाटत असतं. कारण जर आता त्या केस त्या ऐश्वर्याने फिरवली तर आपण सगळे रणदिवे जेलमध्ये जाऊयात, म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येते. आणि किती काही झाले तरी आता माझ्या जानकीला काही शिक्षा होऊ नये म्हणून देवाला ते हात जोडण्यासाठी मंदिरात तिच्या देवघरात येते, कारण माझ्या जानकीची आई लवकरात लवकर सापडून दे यासाठी मात्र ती प्रार्थना करायला तेथे आलेली असते. डोळ्यामध्ये पाणी असतं. जानकी विचारते की आई, अहो काय झालं, कसलं इतकं विचार करतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप रडते. सुमित्रा म्हणते की जानकी मला माफ कर, कारण मी असं करायला नको होतं, उलट माझाच अपमान झाला गेला. तेव्हा जानकी म्हणते की आई काय झालं, तुम्ही का रडतात. तर आता सुमित्रा रडत सर्व काही सांगते. अगं मला आजीने खूप काही टोमणे मारले आणि शेवटी मी त्या आजीचं ऐकून म्हणजे आईचं ऐकून ऐश्वर्याला फोन केला, तर ऐश्वर्या माझा वाटेल तसा अपमान केला आणि मला काय म्हणाली, अगं जानकी तुला माहिती आहे का, नाक घासून जेव्हा तुम्ही माझ्या पायावर माफी मागता तेव्हा मी मात्र तुम्हाला कधीही माफ नाही करणार. आणि म्हणजे मी तिला सॉरीसुद्धा म्हटले, तिने मला अगदी माझ्याकडून सॉरी म्हणून घेतले, वाटेल तसा अपमान करून घेतला, पण तरीसुद्धा मी तिचा सगळा अपमान सहन केला, पण तरीसुद्धा तिला माझी कीव आली नाही आणि वाटेल तसे अगदी अपमानकारक ती माझ्याशी बोलली. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की आई तुम्हाला काय गरज होती त्या ऐश्वर्याला फोन करण्याची, आणि आपण एकदा माहिती आहे ना देव आपल्या पाठीशी आहे, देव नक्की आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढेल, तुम्ही काही काळजी करू नका, लवकरात लवकर ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळेल. जे गुन्हा आपण केलेला नाही आई, आपल्याला त्या गुन्ह्याची शिक्षा कशी होऊ शकते, कारण आता अख्ख्या जगाला माहिती आहे की ऐश्वर्या कोणत्या चालीची बाई आहे आणि तिला जरीही तिने कोर्टामध्ये त्या मास्कमॅनचं ऐकून तो व्हिडिओ दाखवला असेल तरीसुद्धा अख्खं गाव आपल्या बाजूने साक्ष देईल की ऐश्वर्या कशी बाई आहे ते. त्यामुळे हे बघा आई, घाबरू नका, लवकरात लवकर त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईलच. तेव्हा मात्र आता जानकी आपल्या हाताने सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर आता ती आईला अगदी आपल्या रूममध्ये नेऊन सोडते आणि म्हणते की आई टेन्शन घ्यायचं नाही, लवकरात लवकर सगळं काही दूर होईल. तेव्हा जानकी आता आपल्या रूममध्ये आलेली असते आणि विचार करत असते की नक्की हा मास्कमॅन कोण आहे आणि हा मास्कमॅनला नक्की माझ्याकडून काय अगदी हवं आहे. तेव्हा आता जानकी विचार करते आणि ते विचार करत असतानाच तिला मात्र आता ते मोबाईलवर तिच्या मेसेज आलेला असतो. आता तो मेसेज जेव्हा जानकी वाचते तर तो व्हिडिओ असतो. जानकीने जेव्हा तो व्हिडिओ ऑन केलेला असतो तेव्हा मात्र आता त्या व्हिडिओमध्ये जे काही आता दृश्य आहे ते बघून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. कारण आता त्या व्हिडिओमध्ये लताबाई स्पष्ट बोलत आहे की जानकी तू ह्या मास्कमॅनचं काही एक ऐकू नको, हा एक चांगला माणूस नाही, त्यामुळे हे बघ जानकी तू त्याच्या नादाला लागून काही असं त्याचं ऐकू नको. तेव्हा आता मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, जर तुला तुझ्या आईला अगदी जिवंत हवं असेल तर मात्र माझं एक काम तुला करावं लागेल. जानकी म्हणते की काय तुझं काम, की असं काय काम आहे तुझं. तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की हे बघ, आता मात्र मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे आणि ते सांगितल्यानुसार मात्र
मी तुला जेथे बोलवत आहे त्या देवीच्या देवळाच्या मागे, देवीच्या मंदिराच्या मागे तुला यावे लागेल आणि तेथे येऊन मात्र आता प्रॉपर्टीचे पेपर्स तुला घेऊन यावे लागतील. आणि जर तू याबद्दल घरातील कुणाला काही सांगितले तर मात्र मी तुझ्या आईला नाही सोडणार, नाहीतर मी तेथेच तुला अगदी डोक्यामध्ये पिस्तूल घालून मारून टाकेल, असे मात्र आता त्याने ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र आता जानकी विचार करते की नक्की याला प्रॉपर्टीचे पेपर्स कशाला हवे असतील आणि हा प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल कशाला काय विचारत असेल. नक्की याला रणदिव्यांची प्रॉपर्टी हवी आहे. तर जानकी तर विचार करते की बरं ठीक आहे, आता मात्र माझ्या आईचा जीव वाचवायचा असेल तर मला आता याचं ऐकावेच लागेल. म्हणून आता जे काही खोटे पेपर्स बनवलेले आहे आणि त्यावर ऋषिकेच्या डुप्लिकेट सह्या त्यावर असतात तर जानकीसुद्धा भारी बसते. आता मात्र खरे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आपल्याकडे ठेवते आणि खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते मास्कमॅनला उल्लू बनवण्यासाठी घेऊन जाते. तेव्हा मात्र आता ठरलेल्या ठिकाणी जेव्हा मास्कमॅन येतो, आता मास्कमॅनला तिथे पाहून जानकी त्याला म्हणत असते की तू कोण आहे आणि तू का आमच्या मागे लागलास, रणदिव्याची आणि तुझी काय दुश्मनी आहे. तेव्हा तो मास्कमॅन म्हणत असतो की हे बघ, मला फक्त रणदिव्यांची प्रॉपर्टी हवी आहे. तर आता जानकी म्हणते की नक्की तू कोण आहे. तेव्हा तो जानकीला म्हणत असते की आपली ओळख तर खूप जुनी आहे आणि तू तर मला ओळखलंच असेल. जानकी विचार करते की कोण आहे तू नक्की. तेव्हा मात्र आता जानकी विचारत पडते. जानकी त्याच्याकडे पाहत असते की याला आपण आता प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स तर आता डुप्लिकेट दाखवलेले आहे, नक्की हा ओळखू शकेल किंवा नाही. तेव्हा मात्र आता तो लताबाईला तेथे घेऊन आलेला असतो आणि आता जानकी म्हणते की हे बघ, मी तुला प्रॉपर्टीचे पेपर्स देण्यासाठी येथे घेऊन आले, परंतु माझ्या आईला तू सोडव. एकतर आई जिवंत आहे हे ऐकून आता जानकीला खूप असा आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता जानकी विचारत पडते. आता जानकीला आता भीती वाटत असते की नक्की जर याने डुप्लिकेट पेपर आहे ते ओळखले तर अवघड होईल. तेव्हा जानकी म्हणते की अरे तू ऐश्वर्याला का मदत करतो, आणि त्या ऐश्वर्याने आमच्या घराला आत्तापर्यंत इतका सुरुंग लावलेला आहे, इतका त्रास आमच्या रणदिव्यांच्या घराला दिलेला आहे आणि प्रॉपर्टीसुद्धा ती अगदी पूर्णपणे हडप करायला निघाली होती आणि तू तिची मदत करतो. एक जी बाई आहे, अगदी कारस्थानी बाई आहे आणि तू तिची मदत करतो. तेव्हा मास्कमॅन म्हणत असतो की मी तुला बस जेवढं सांगितलं तेवढं तुला करावे लागेल. तेव्हा आता जानकी विचार करत असते की नक्की हा असं का म्हणत असेल की कारण याला ऐश्वर्याचं सुद्धा काही घेणे देणे नाही, पण तरीसुद्धा हा ऐश्वर्याला मदत का करत असेल. जानकी म्हणते की ठीक आहे, मी तुला प्रॉपर्टीचे पेपर्स देतो, पण त्या अगोदर तू माझ्या आईला सुखरूप सोडव. आणि जर एका हातात तू माझ्या आईचे आता सुटका केली आणि आता एका हातात मी तुला प्रॉपर्टीचे पेपर्स दिले तर मात्र तू नक्की आईला सोडवशील ना. तेव्हा तो म्हणत असतो की हे बघ जानकी, मी आईला तर सोडवेल, परंतु आता मात्र हा मास्कमॅनचा दुसरा प्लॅन असतो. कारण त्याला असं वाटतं की जर ह्या लताबाईला जर सोडवले तर ही जानकी आपल्याशी लग्न करणार नाही. कारण किती काही झाले तरी शेवटी जानकीला मात्र आपल्याशी लग्न करण्यासाठी भाग पाडायचे. कारण इतक्या दिवसाचं स्वप्न आहे आपलं, ते पूर्ण कसं होणार. कारण आता मित्रांनो, हा मास्कमॅन आता जानकीचा एक असा जुना मित्र असू शकतो. कारण जानकी त्याला अगदी म्हणजे जेव्हा आश्रमात राहत होती तेव्हापासून त्याला ती आवडत असेल आणि नक्की जानकीबरोबर लग्न करण्यासाठी हा पूर्ण याचा डाव असेल. तेव्हा मात्र आता तो विचार करतो की काय करू नक्की. आता हे लताबाईला जर सोडवलं तर आपल्याला ही जानकी हाती येणार नाही आणि जर हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आपण तिची प्रॉपर्टी पूर्णपणे आपल्या नावावर जर करून घेतली तर जानकी मात्र आपल्याशी लग्न करायला तयार होईल प्रॉपर्टीसाठी. आता त्याचा ह्या सगळ्यामागचा हा डाव असतो. परंतु जानकीच्या मनात आता हे डुप्लिकेट पेपर देऊन मास्कमॅनला कसं उल्लू बनायचं हा डाव तिने आखलेला असतो. त्यासाठी मात्र आता ती सौमित्रा आणि ऋषिकेश या दोघांना सर्व काही सांगते. कारण प्रॉपर्टीचे पेपर्स द्यायचे असतात आणि हे मास्कमॅनला जर कळाले की सौमित्रा आणि ऋषिकेश तिची मदत करत आहे तर मास्कमॅन मात्र लताबाईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. म्हणून जानकी मात्र त्यांना अगदी हे सर्व तर सांगते. परंतु आता त्या जानकी, ऋषिकेश आणि सौमित्रा, अवंतिका यांचासुद्धा आता एक प्लॅन झालेला असतो. जे डुप्लिकेट पेपर्स आहे तर ते पेपर्स मात्र ह्या मास्कमॅनला द्यायचे आणि त्याला उल्लू बनवून आपल्या शेवटी आईला सोडवायचं. म्हणजे कोर्टामध्ये आता जे काही लताबाईच्या खुनाचे केस आता जानकीवर सुरू आहे तर त्या केसमधून जानकीची निर्दोष सुटका तर होऊ शकते आणि आपली प्रॉपर्टीसुद्धा वाचू शकते. म्हणून आता त्यांनी हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि आता सगळेजण देवी आईच्या मंदिरात तेथे
देवीच्या मधल्या गाभाऱ्यात लपलेले असतात आणि जानकी आता पुढे येते. जानकी म्हणते की हे बघ, तू मला जे सांगितलं होतं ते काम मी तुझं केले. आता तू माझ्या आईला माझ्या ताब्यात दे. अगोदर तू आईला ताब्यात दे, तरच मी तुला हे प्रॉपर्टीचे पेपर देते. तेव्हा तो मास्कमॅन म्हणतो की अगोदर माझं ऐकून तर घे. अगं, मी तुला सांगितलं होतं की प्रॉपर्टीचे पेपर्स मला दे, परंतु आता मला ते पेपर्स खरे आहे किंवा खोटे आहे बघून दे. तेव्हा आता जानकी दिव्याला मनातून हात जोडते की दिव्या आई, याची नजर दिशाभूल होऊन दे. म्हणजे हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे त्याच्या लक्षात येऊन देऊ नको की हे खोटे पेपर्स आहे म्हणून. दिव्या आई, तूच आहे आता ह्या संकटातून माझ्या आईची सुटका तूच करू शकते. आणि त्याच वेळेस मात्र मास्कमॅन जेव्हा ते पेपर्स पाहतो तर त्याला आता अगदी ते खोटे पेपर्स आहे काही कळत नाही. कारण जानकीने बरोबर आता ऋषिकेशची सही बदलून तेथे प्रॉपर जे काही पेपर्स आहे ते खोटे ठरवलेले असतात. त्यानंतर मात्र आता ह्या मास्कमॅनला असं वाटतं की लताबाईला कसे सोडवायचे. आता ह्या हिने तर पेपर आपल्या हाती दिलेले आहे, परंतु आता ह्या लताबाईचा आपल्याला काही उपयोग नाही. एकदा की प्रॉपर्टी आपल्या हातात आले तर जानकीला प्रॉपर्टीच्या नावाखाली मी बरोबर आता यात अडकू शकतो. म्हणून मात्र आता तो लताबाईला सोडवतो. आता लताबाईला सोडवल्यानंतर जानकीला खूप असा आनंद होतो. जानकीच्या डोळ्यामध्ये आईला भेटून आनंद अश्रू येतात. आई, तू कुठे होतीस. जानकी आता म्हणत असते की आई हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. लताबाई आता अगदी रडतच जानकीला घट्ट मिठी मारते आणि अगं जानकी, तू ह्या माणसाच्या म्हणजे ताब्यात येऊ नकोस. अगं, हा चांगला माणूस नाही, तू त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स का दिले. जानकी म्हणते की आई हे बघ, तू काळजी करू नकोस, प्रॉपर्टीच्या पेक्षा मला तू महत्त्वाची आहे आणि मी लवकरात लवकर आपली प्रॉपर्टीसुद्धा मिळवेलच. आता मात्र मास्कमॅनला खरंच वाटतं की नक्की हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे, म्हणून तो अगदी खुश होत तेथून निघून जातो आणि जाताना जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, आता प्रॉपर्टी माझ्या नावावर आलेली आहे आणि त्यात म्हणजे तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. ते जानकी म्हणते की कोण आहेस तू, तुझ्याशी लग्न. तेव्हा तो म्हणत असतो की मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तर आतापर्यंत हे डाव आखलेले आहेत. आता मात्र आता काही कळत नसतं. आता शेवटी प्रॉपर्टीचे जे काही खोटे पेपर्स आहे तर ते पेपर्स मात्र आता हा मास्कमॅन घेऊन जातो आणि जानकी आणि लताबाई आता दोघीही सुखरूप आता घरी येतात. लताबाईला बघून मात्र आता सगळ्यांना खूप असा आनंद होतो. शेवटी आता लताबाई कोर्टामध्ये येणार असते आणि जानकीच्या विरुद्ध जो काही केस आता तिथे सुरू आहे तर त्या केसमधून जानकीची निर्दोष सुटका होणार असते. कारण लताबाई जिवंत आहे, मग हा खून मात्र लताबाईने केलेलाच नाही. आणि हा खून कोणी केलेला आहे म्हणजे कोणीही सर्व लताबाईला डांबून वगैरे ठेवले तर ऐश्वर्याचं नाव लताबाईने घेतलेलं असतं. ऐश्वर्याने जेव्हा मला तिच्या गुंडांना मारण्याची ताकीद दिली होती त्याच वेळेस मात्र आता हा मास्कमॅन तेथे आलेला असतो आणि मास्कमॅनने मला ऐश्वर्याच्या त्या गुंडांच्या ताब्यातून मारून त्या गुंडांनासुद्धा त्याने मारले आणि शेवटी मला सुखरूप मात्र इकडे बांधून ठेवले होते, किडनॅप करून ठेवले होते. परंतु मी त्याला विचारण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला की नक्की हा माणूस कोण आहे. मी त्याला ओळखू शकत सुद्धा नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर काय मास्क लावलेला असायचा आणि तो बोलताना सुद्धा वेगळ्या आवाजातच आमच्याशी बोलायचा. आता माया तर आता ह्या मास्कमॅनच्या ताब्यात असते. आता लताबाई म्हणत असते की किती काही झाले तरी मायाला शेवटी सोडवायचं. त्यानंतर मात्र मास्कमॅन जेव्हा येतो तर बघतो तर काय, आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स खोटे आहे. आता ते खोटे पेपर्स बघितल्यानंतर मास्कमॅनला खूप मोठा धक्का बसतो. तो आता विचार करतो की म्हणजे हिने पुन्हा आपल्याशी गद्दारी केली, आता हिला नाही सोडणार. आता मात्र तो ऐश्वर्याला हाताशी धरून मात्र आता तो बरोबर आता ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आता जानकी ही मास्कमॅनला ओळखते आणि मास्कमॅन तिच्याबरोबर अगदी बोलत आहे असे काही आता असे दाखवून मात्र आता ऐश्वर्या आता मास्कमॅनला मदत करणार असते. आणि शेवटी प्रॉपर्टीचे पेपर्स अगदी हातातून गेले म्हणून मास्कमॅन खूप भडकलेला असतो. त्यानंतर मात्र आता जानकी हे सगळेजण कोर्टातून आता जानकीची जी काही सुटका आहे तर ती झालेली असते, निर्दोष सुटका होते. कारण लताबाईच मेन पुरावा आहे आणि ज्या आधारे ही केस सुरू होती शेवटी निकाल हा जानकीच्या बाजूने लागतो. आणि आता जो काही ह्या ऐश्वर्याने रणदिव्यावर केसचा खटला रचलेला असतो
त्यात आता ह्या जानकीची आणि घरच्यांची काही चूक नाही, कारण ऐश्वर्याने आता जे काही जानकीशी कृत्य कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास, आज मात्र अख्खं गाव जानकीच्या बाजूने साक्ष द्यायला तेथे आलेले असते आणि अख्ख्या गावाने आता ऐश्वर्याच्या अगदीचे तोंडावर थू केलेली असते अख्ख्या कोर्टासमोर. आणि शेवटी आपली जानकी बहिणी कशी चांगली आहे हे आता सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं असतं. शेवटी आता लताबाई तेथे आलेली असते आणि आता लताबाईला पाहून मात्र सगळ्या कोर्टाला धक्का बसतो, कारण जी बाई जिवंत आहे तिचा खून होऊ शकत नाही, तरीसुद्धा आपण एका म्हणजे ज्या काही गुन्हा केलेला नाही अशा निर्दोष व्यक्तीला मात्र आपण शिक्षा दिली होती. याचं आता कोर्टाला खूप वाईट वाटतं. म्हणून आता कोर्टसुद्धा जानकीची माफी मागते. आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या विरोधी आणि त्या मास्कमॅन विरोधी मात्र आता जे काही पोलिसांनी तपास करायला हवा तो शेवटी तपास करायला सांगतात. आणि आता ऐश्वर्यावर पुन्हा ती केस फिरते, कारण लताबाईने कोर्टामध्ये येऊन साक्ष दिलेली असते की हे सर्व ऐश्वर्याचे कारस्थान आहे म्हणून. आता मात्र ऐश्वर्याची गिनती व्हायला सुरुवात होते. ऐश्वर्या कितीही तोऱ्यात तिला वाटत होते की शेवटी मी वाचेल, परंतु ऐनवेळेस मात्र लताबाईला आणून जानकीने कोर्टामध्ये धमाका केलेला असतो. आणि त्यात आता ऐश्वर्या, सौमित्र आणि अविंतिका या सगळ्यांची साथ मात्र जानकीला भेटलेली असते. तेव्हा आता जानकीची निर्दोष सुटका होते. पण शेवटी आता ह्या मास्कमॅनचं जे काही खरं चेहरा आहे तर तो सुद्धा जानकी लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर कसा घेऊन येते आणि त्याचा पर्दाफाशसुद्धा कसं करते हे पाहणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघायला विसरू नका आणि आपल्या डेली जे काही अपडेट्स आहे तर ते सुद्धा बघायला विसरू नका. तर चला तर मग तोपर्यंत धन्यवाद.